तीन मासे असतात. ते आपल्या आईसोबत समुद्रात राहत असतात. त्यांची आई त्यांना नेहमीच एकीचे महत्त्व पटवून देत असे. तिघे भावंडे नेहमी एकमेकांसोबत भांडत असे. तेव्हा त्यांची आई त्यांना एकत्र राहण्याचे फायदे आणि भांडण्याचे नुकसान पटवून देत असे. त्यांची आई एकदा त्या तिघांना सोडून थोडा वेळ बाहेर जाते. तेव्हा आता ते तिघेच असतात. ते मस्ती करू लागतात आणि मस्तीमध्ये ते तिघे जखमी होतात. थोड्या वेळाने त्यांची आई येते आणि त्यांना ओरडते. आई त्यांना औषध लावते. त्यानंतर ते बरे होतात. असेच बरेच दिवस होतात. आता ते तीन मासे मोठे झाले असतात. तरी देखील ते भांडतच असतात. त्यांची आई त्यांना सांगून दमते, पण ते काही ऐकत नाही. एकदा एक मोठा मासा त्यांच्यावर हल्ला करतो. तेव्हा ते तिघे मिळून त्याचा सामना करतात. त्यामुळे त्या तिघांच्या पुढे त्या मोठ्या माशाचा निभाव लागत नाही. तो पळून जातो. त्या दिवसानंतर ते तीन मासे आपल्या शक्तीचा वापर आपल्या लोकांविरुद्ध न करता बाह्य शत्रूसाठी करू लागले आणि त्यांना आईचे म्हणणे पटले. तात्पर्य: एकत्र असेल तर आपला फायदा कोणीच घेऊ शकत नाही. थँक यू.